नमस्कार मित्रांनो, आपण एक्सपान्शन फॉर्म्युले हे अभ्यासत आहोत. पाठीमागच्या तासाला आपण एक्सपान्शन फॉर्म्युला अभ्यासलेले आहेत काही. आता आपण हा एक्सपान्शन फॉर्म्युला a + b ब्रॅकेट रेज टू 3 याचे एक्सपान्शन जे आहे हे अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण त्याचा विस्तार सूत्र हे कसं तयार झालं हे पाहणार आहोत. बघा आता आपण बघूया. एक्सपान्शन ऑफ एक्सपान्शन ऑफ a + b ब्रॅकेट रेज टू 3 हे एक्सपान्शन कसं तयार होतं किंवा फॉर्म्युला कसा तयार झाला हे आपल्याला माहीत असावं. a + b ब्रॅकेट रेज टू 3 इज इक्वल टू, आपण पाठीमाग तुम्ही अभ्यासलेला आहे, एक्स स्क्वेअर आपण लिहितो. एक्स स्क्वेअर म्हणजे लिहिताना कसं लिहितो, एक्स इंटू एक्स. आता एक्स क्यूब असेल तर कसं लिहितो, एक्स इंटू एक्स इंटू एक्स. या पद्धतीने आपण ते स्क्वेअर क्यूब लिहितो. आता या ठिकाणी लिहिताना सुद्धा हे कंसात काय आहे याचा आपण फारसा विचार करायचा नाही. सुरुवातीला आपण हे आहे ना रेज टू 3 लिहिले, म्हणजे या कंसाचा 3 वेळा मांडणी करायची आहे. a + b ब्रॅकेट a + b ब्रॅकेट a + b. दोन ब्रॅकेटच्या मध्ये साइन दिलेली नाही म्हणजे गुणाकार आहे हे आपल्याला माहित आहे. इक्वल टू, आता या दोन कंसांचा सुरुवातीला आपण गुणाकार करूया. a + b. आता एक्स स्क्वेअर काय लिहिले आपण, एक्स इंटू एक्स. a + b इंटू a + b म्हणजे हा फॉर्म्युला पाठीमाग आपण अभ्यासलेला आहे. a + b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. हा फॉर्म्युला अभ्यासलेला आहे पाठीमाग. मग या दोन्हीसाठी त्याच फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करणार आहोत. म्हणजे हे जे दोन आहेत याच्यासाठी बघा काय येणार, a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर इज इक्वल टू. आता या दोन कंसांचा गुणाकार आहे, a + b इंटू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. याचे एक्सपान्शन गुणाकार करताना आपण काय करणार, सुरुवातीला a ने या कंसाला गुणणार आहे, a इंटू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. हे प्लस साइन तिथे दिलं, प्लस b इंटू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर इक्वल टू, a ना आत गुणणार आहे, a इंटू a स्क्वेअर a क्यूब प्लस a इंटू 2ab म्हणजे 2a स्क्वेअर b प्लस a इंटू b स्क्वेअर ab स्क्वेअर प्लस आता दुसरा कंस b इंटू a स्क्वेअर ba स्क्वेअर प्लस 2ab इंटू b आहे म्हणजे 2ab स्क्वेअर प्लस b इंटू b स्क्वेअर मीन्स b क्यूब येईल इक्वल टू a क्यूब. आता जे सारखे आहेत हे एकत्रित आणणार आहे आपण. सारखे काय काय बघा, 2a स्क्वेअर b, इथं ba स्क्वेअर आहे, हे आणि हे सारखं आहे. आणखी दुसरं कुठलं सारखं आहे बघा, ab स्क्वेअर 2ab स्क्वेअर, हे
दोन्ही सारखं आहे. जे सारखं आहे त्यांची आपण बेरीज वजाबाकी ज्या क्रिया होत आहेत ते करणार आहोत. ए क्यूब प्लस, आता इथे दुसरा ए क्यूब कुठेही नाही, हे 2a² आणि हे ba². ba² बेरीज गुणाकार आणि बेरीज क्रमनिरपेक्ष असते. ba² लिहिलं काय आणि a²b लिहिलं काय, ह्या दोन्हींचा अर्थ एकच, म्हणजे त्याला कोइफिशियंट दिलेलं नाही, म्हणजे एक आहे. 2a²b ba² हे झाला, याचा 2 आहे आणि इथे 1 आहे, म्हणजे 3a²b, हे 2 संपले. प्लस ab² प्लस 2ab², याला कोइफिशियंट दिलेलं आहे, म्हणजे 1 आहे, 1 अधिक 2 हे 3 येईल. ab² प्लस b³. इथं आता सारखं काय राहिले का बघा, इथली सगळी पद संपली का बघा. मग इथं काय येणार, a प्लस b ब्रॅकेट रेस टू 3 इक्वल टू a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³ आणि हाच तो एक्सपान्शन फॉर्म्युला फॉर a प्लस b ब्रॅकेट रेस टू 3, हा तो एक्सपान्शन फॉर्म्युला असेल. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला माहित असावा, पाठ असावा. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत पाठीमागे अभ्यासलेले असतील, तुम्ही या वर्षी अभ्यासणार आहात, पुढच्या वर्षी अभ्यासणार आहात, एका वहीमध्ये किंवा आपण रेग्युलरची जी वही आहे आपली गणिताची, या वहीच्या शेवटच्या पानावरती हे सगळे फॉर्म्युले आहेत हे लिहून ठेवायचे. फक्त फॉर्म्युले लिहून ठेवायचे. हे कसं आलं हे काही लिहायची गरज नाही, फक्त हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा आहे. म्हणजे हे फॉर्म्युले हे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, हे लिहून ठेवायचे. पाठीमागच्या तासाला एक आपण पाहिलेला होता व्हिडिओमध्येच, आता नंतर सुद्धा पाहणार आहोत. पाठीमागच्या वर्षी अभ्यासलेले आहेत आणि पुढे काही प्रकरणे येणार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे फॉर्म्युले आहेत हे अभ्यासणार आहोत. हे मागच्या वर्षीचे, चालू वर्षीचे आणि पुढच्या वर्षीचे हे सगळे फॉर्म्युले नंतर 10वी साठी आपल्याला उपयोगाला येतील, म्हणून वहीच्या शेवटच्या पानावरती हे फॉर्म्युले सगळे लिहून ठेवायचे आहेत. आता आपण या फॉर्म्युल्यावरती आधारित जे उदाहरणं आहेत ही उदाहरणं अभ्यासणार आहोत. इथं फॉर्म्युला आपण लिहून ठेवूया. काय आहे फॉर्म्युला, प्रत्येक वेळी लिहायचा फॉर्म्युला, म्हणजे आपल्याला पाठ होऊन जाईल. a प्लस b ब्रॅकेट रेस टू 3 इक्वल टू a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला लिहून लिहून पाठ होईल, म्हणून प्रत्येक वेळी तो लिहायचाच आहे. मग प्रॅक्टिस सेट 5.2 आपण बघूया आता. .2 मधली उदाहरणं आहेत हे आपण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे k प्लस 4 ब्रॅकेट रेस टू 3. फॉर्म्युला प्रत्येक वेळी लिहायचा आहे. मी तुम्हाला वरचेवर त्यासाठी सांगतोय की फॉर्म्युले पाठ आपले असावेत यासाठी. a प्लस b ब्रॅकेट रेस टू 3 इक्वल टू a³ प्लस 2a²b प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³. हे फॉर्म्युले आपल्याला माहित असावेत, म्हणून प्रत्येक वेळी तो लिहायचा आहे. आता फार काय अवघड नाही, अगदी सोपी सोपी उदाहरणं आहेत, अगदी सोपी आहेत. या किमती फक्त सूत्रात लिहायच्या. सगळ्यात सोपा विषय म्हणजे गणित. गणितात फारसं काय अवघड नसतं.
आहे सूत्र आहे, सूत्रात किमती ठेवत जायचं, फक्त लॉजिक थोडा उपयोग करायचा लॉजिकचा. ए क्यूब आहे, ए म्हणजे काय आहे, पहिलं पद आहे, तर ए म्हणजे के दिला इथं. क्यूब काय आहे, किती किंमत आहे, 2 अंक आहे, 3 अंक आहेत, किती बघायचं नाही, पहिला आहे त्याला उचलायचा, कंसात ठेवायचा, ब्रॅकेट रेस टू 3 लिहिलं, प्लस 3 तिथं सूत्रात आहे ते लिहिणार, ए स्क्वेअर, ए म्हणजे काय आहे, के पहिलं पद आहे, त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे, इंटू बी, बी म्हणजे काय आहे, 4 आहे, लिहिलं आपण, हे पहिलं संपलं. आता त्यानंतरचा घटक काय आहे, 3ab स्क्वेअर, 3 आहे तसं लिहिलं, इंटू ए म्हणजे काय आहे, के आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बी स्क्वेअर आहे, बी काय आहे, 4 आहे, म्हणजेच 4 चा स्क्वेअर, प्लस बी क्यूब म्हणजे 4 चा क्यूब येईल. आहे त्या किमती ठेवायच्या, आपण वेगळं फारसं काय करत नाही, आपण फक्त आहे त्यातच किमती ठेवतोय. के रेस टू 3 म्हणजेच काय येणार, के क्यूब प्लस 3 ॲज इट इज, के स्क्वेअर इथं गुणाकारात लिहूया आपण, के स्क्वेअर इंटू 4 प्लस आहे ते लिहिणार आहे, इंटू के इंटू 4 रेस टू 2 म्हणजेच किती येईल, 16 प्लस 4 रेस टू 3 म्हणजेच आपल्याला गुणाकार येत नसेल तर बाजूला मांडायचा आहे, म्हणजे किती येईल, 4 गुणिले 4 गुणिले 4 किती येणार, 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजेच 4 रेस टू 3 किती येणार, 64 इक्वल टू के रेस टू 3 प्लस 3 अंक आहेत त्यांचा गुणाकार करणार आहे आपण, 3 इंटू 4 12 के स्क्वेअर प्लस 3 इंटू 16 48 के प्लस 64, म्हणजे एक्सपान्शन कशाचं आलं, के प्लस 4 ब्रॅकेट रेस टू 3 हे त्याचं एक्सपान्शन आलं, हे एक्सपान्शन आलं. म्हणजे त्या किमती आहेत त्या फक्त सूत्रात लिहायच्या आहेत, सूत्रावरून जे एक्सपान्शन आहेत ते अगदी सोपे असतात, आणि प्रत्येक वेळेस सूत्र जर तुम्ही लिहित राहिला तर ते सूत्र पाठ होऊन जातं, त्याच्यात काय फार अवघड आहे, वेगळं आहे, किचकट आहे असं अजिबात नाही. आपण दुसरं त्यानंतरचं उदाहरण आहे ते बघूया. दुसरं उदाहरण घेऊया आपण, काय आहे, 7x प्लस 8y ब्रॅकेट रेस टू 3. फॉर्म्युला लिहायला विसरायचं नाही, फॉर्म्युला हा आपण प्रत्येक वेळी लिहायचाच आहे. काय आहे फॉर्म्युला, ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू 3 इक्वल टू ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब, हा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपण फक्त किमती ठेवणार आहोत, आपण वेगळं काय करत नाही. 7x प्लस 8y ब्रॅकेट रेस टू 3, आपण ज्यादा काय लिहायचं नाही, जे आहे त्यात किमती ठेवायच्या. ए म्हणजे काय आहे, पहिलं पद आहे, बी म्हणजे काय आहे, दुसरं पद आहे, पहिल्या पदाचा घन म्हणजेच काय आहे, पहिलं पद काय, 7x ब्रॅकेट रेस टू 3 प्लस 3 सूत्रात आहे ते, पहिल्या पदाचा वर्ग ए स्क्वेअर आहे 7x, दुसरं पद 8y, आता इथं वर्ग कशाचा आहे, पहिल्या पदात 7x स्क्वेअर प्लस सूत्रात आहे ते 3 इंटू ए म्हणजे 7x इंटू बी स्क्वेअर म्हणजे 8y ब्रॅकेट रेस टू 2 प्लस बी क्यूब 8y ब्रॅकेट रेस टू 3 आहे ते लिहिणार आहे. 7x ब्रॅकेट रेस टू 3 म्हणजेच काय, सगळ्याचा घन गुणाकार येणार आहे, 7 इंटू 7 इंटू 7, आपल्याला पाढेपाठ असतील तर पटकन सोडवता येईल, साथी
49 गुणिले 7, समजा पाडापाठ नाही आपला, तर गुणाकार आला पाहिजे. 7 9 63, चला 6, 7 चौक 28, 28 आणि 6 34, म्हणजे इथे किती येणार 343, 343 एक्स क्यूब. इथं पुन्हा क्यूब येणार नाही, एक्स क्यूब प्लस 3, आता 3 इंटू 7x कंसात जेवढा आहे त्या सगळ्याचा वर्ग, 7x स्क्वेअर म्हणजे किती येणार 49x स्क्वेअर इंटू 8y ॲज इट इज प्लस 3 इंटू 7x इंटू 8y स्क्वेअर, 8 स्क्वेअर ऑफ 8 64y स्क्वेअर प्लस 8y ब्रॅकेट रेज टू 3. आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि तो करता आला पाहिजे. 8 क्यूब म्हटलं 8 इंटू 8 इंटू 8, 8 8 जार 64 इंटू 8, 8 4 जार 32, 8 6 जार 48 प्लस 3 51, म्हणजे 512y क्यूब इक्वल टू 343 एक्स क्यूब प्लस, आता इथं गुणाकार आपल्याला करायचा आहे. $49 इंटू 3 इंटू 8 म्हणजेच 49 इंटू, आपण डायरेक्ट गुणाकार करूया, 8 गुणिले 3 8 त्रिक 24 गुणाकार करायचा आहे. काही क्लुप्त्यांचा इथं उपयोग केला तरी पण चालेल, ज्या क्लुप्त्या आपण स्कॉलरशिप किंवा NMS परीक्षेसाठी वापरणार आहोत त्या क्लुप्त्या वापरल्या तरी चालेल. मी नंतर तुम्हाला ती क्लुप्ती सांगेल. डायरेक्ट गुणाकार तोंडी न हातचा वगैरे घेता आपण सुरुवातीला हा गुणाकार पहिल्या आपल्या जुन्या पद्धतीने करूया. 4 9 36, हातच्याला 3, 4 चौक 16, 16 आणि 3 19, इथं काय नाही शून्य लिहिला. 92 18 1, 4 2 8 आणि 1 9, 6 8 आणि 9 17, 1176. एक्स स्क्वेअर वाय प्लस 3 इंटू 7 21, इंटू 64. बघा मी सुरुवातीला क्लुप्ती तुम्हाला सांगतो आणि नंतर पुढं जुन्या पद्धतीने ती बरोबर येते का बघूया. होऊन जाईल ते आपलं. 4 1 4. आता यांचा तिरका गुणाकार करायचा. तिरका म्हणजे कशा कशाचा, या 2चा आणि 4चा आणि 6चा आणि 1चा. 4 2 8 आणि 6 1 6, 8 आणि 6 14, 4 अशी 4 हातच्याला 1, 6 2 12, 12 आणि 1 13, 1344. येते का आपलं बघूया आपण. 21 गुणिले 64 क्लुप्तीनं आपण लिहिलंय. आता ही येते का बघूया. 4 1 4, 4 2 8, इथं शून्य लिहिला. 6 1 6, 6 2 12, 4 अशी 4, 8 आणि 6 14, 2 आणि 1 3, आलं का 1344. क्लुप्ती पुन्हा एकदा बघा. 4 1 4 यांचा तिरका गुणाकार करायचा आणि येणाऱ्या गुणाकारांची बेरीज करायची. 4 1 4,
इथे 4 दुनी 8 आणि 6 1 6, 8 आणि 7 14, 4 हातच्याला 1, 6 दुनी 12, 12 आणि हातच्याचा 1 13, 1344. दोन्ही पद्धतीने लिहिलं तरी उत्तर आपलं तेच येईल. ज्याला जे सोयीचं वाटतंय तसा गुणाकार करा. स्कॉलरशिप NMS-साठी हा गुणाकार फायद्याचा ठरतो. म्हणून आपल्याला अशा क्लुप्तीनं गुणाकार हा आला पाहिजे. 3 अंकीचा मी वेळेनुसार तुम्हाला सांगेन कसा गुणाकार करायचा आहे ते. सेवन एक्स प्लस 8y ब्रॅकेट रेस टू 3 म्हणजेच जे उत्तर किती येते बघा, कसं येते बघा आता. 7x प्लस 8y ब्रॅकेट रेस टू 3 इक्वल टू 343 x क्यूब प्लस 1176 x स्क्वेअर y प्लस 1344 x y स्क्वेअर प्लस 512 y क्यूब आणि हेच एक्सपान्शन असेल 7x प्लस 8y ब्रॅकेट रेस टू 3, त्याचं हे एक्सपान्शन असेल. बघूया आपण आणखी एक उदाहरण पाहूया. मग राहिलेली उदाहरणं आहेत ही तुम्ही सोडवणार नक्कीच. अंश असू दे छेद असू दे पद्धत एकच येईल. आपण एक उदाहरण घेऊया. 52 ब्रॅकेट रेस टू 3. आता इथं बघितलं तर 53, मग तुम्ही म्हणणार x रेस टू 3 आहे. x रेस टू 3 x इंटू x इंटू x या पद्धतीने हे सोडवतो. हे तसं सोडवायचं नाही. तर हे उदाहरण एक्सपान्शन फॉर्म्युला युजिंग द एक्सपान्शन फॉर्म्युला, एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा उपयोग करून हे उदाहरण सोडवायचं आपल्याला. 52 ब्रॅकेट रेस टू 3 म्हणजे जवळचा मोठा अंक बघायचा 10च्या पटीतला, म्हणजे 50 प्लस 2 52 ब्रॅकेट रेस टू 3. मग a प्लस b ब्रॅकेट रेस टू 3 इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण हे सोडवणार आहोत. मग इथं 50 प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 3 ही किंमत ठेवली. पहिलं पद a ची किंमत आहे 50, b ची किंमत आहे 2, 3 इंटू ब्रॅकेट 50 स्क्वेअर इंटू b म्हणजे 2 प्लस 3a स्क्वेअर म्हणजे सॉरी a इंटू b स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे 2 क्यूब इक्वल टू 50 रेस टू 3. बघा तुम्ही गुणाकार करून 50चा घन म्हणजेच 50 गुणिले 50 गुणिले 50 यांचा गुणाकार करताना 5चा घन 125 आणि 3 शून्य पुढे दिले. आपण गुणाकार तुम्ही टॅली करून बघा तेवढा येतो का. प्लस 3 इंटू 2 6 लिहू का, डायरेक्ट लिहितो आता जरा. 3 इंटू 2 6 इंटू स्क्वेअर ऑफ 50 म्हणजे 50चा वर्ग 2500 प्लस 3 इंटू 50 50 त्रिक 150 गुणिले 2चा वर्ग 4 अधिक 2चा घन 8 बरोबर. एक स्टेप लिहावी लागेल.
25 गुणिले 6 25 सक्क 150 पुढचे 2 शून्य तसेच आपण लिहिलेले आहेत प्लस 150 चौक 600 15 चौक 60 पुढचा शून्य प्लस 8 इक्वल टू आडवी वजाबाकी सॉरी बेरीज करा आणि जर आडवी बेरीज येत नसेल तर उभी मांडणी करायची. आता येत नाही म्हणून आपण शांत बसून राहायचं नाही तर उभी आडवी तिरपी आपल्याला जशी बेरीज वजाबाकी येते तसं बाजूला कच्चं लिहायचं आहे. हे आडवंच करत बसायचं नाही, आळस करायचा नाही. आपण इथं बेरीज करूया. मांडणी करताना बेरजेची ही काळजीपूर्वक करायची आहे. आपण उजव्या बाजूकडून उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला मांडत जातोय. हे पुढचे 3 शून्य तसेच येतील, हे 5 तसेच येतील आणि पुढे किती आहे 1 आहे. नंतर किती आहे 600 आहे. नंतर किती आहे 8 आहे आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली आपण 8 येईल. इथं 0 येईल, इथं 6 येईल, 5 आणि 5 10 येईल, आजच्याला 1 येईल, 1 आणि 1 2 आणि 2 4 येईल आणि इथं शेवटचा 1. या पद्धतीने येईल बेरीज. काळजीपूर्वक जर लिहिलं तर चुकत नाही. फार काय अवघड होतं, फार मोठा गुणाकार आहे असं अजिबात नाही. तर इथं 50 प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 3 आणि त्याचं एक्सपान्शन हे या पद्धतीनं येईल किंवा उत्तर हे या पद्धतीने येईल. आता आणखी काही उदाहरणं आहेत. हे तुम्ही ती उदाहरणं प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. ती सर्व उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आणि प्रॅक्टिस सेट जो आहे हा कंप्लीट करायचा आहे. बघा आणि सोडवून दिलेली उदाहरणं आहेत ही सुद्धा तुम्ही सोडवायची आहेत. इथं अंश आणि छेद दिलाय म्हणून वेगळं उदाहरण आहे असं नाही. तर पहिलं पद आणि दुसरं पद, इथं पण पहिलं पद आणि दुसरं पद, पहिलं पद आणि दुसरं पद, ए ची किंमत आणि बी ची किंमत, याच पद्धतीनं ही उदाहरणं सोडवायची आहेत आणि प्रॅक्टिस सेट हा कंप्लीट करायचा आहे. धन्यवाद.